सर्व देशच मोदीला कंटाळला आहे, भाजपला कंटाळला आहे. म्हणून ईशान्य मुंबईमध्ये जेवढा मराठी माणूस आहे आज सर्व संजय भाऊंच्या पाठीशी आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो, सर्व पक्षातील लोक संजय भाऊंच्या पाठीशी आहे. फक्त इथं जातीपातीचं राजकारण आणि फोडाफोडीचं राजकारण सोडून भाजपला काही जमत नाही आणि त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही. आम्ही त्याचा खूप तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्हाला काही फरक पडत नाही. धनुष्यबाण चोरा, काय चोरायचं ते चोरा, बाळासाहेब चोरा, पण आम्हाला फरक नाही पडत आहे. आमचं चिन्ह ठाकरे आणि मुंबईमध्ये ठाकरेच येणार आणि महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी आणि ठाकरे येणार. बाळासाहेब ज्या विचारधारेचे आहेत त्या विचारधारेचं एक व्यक्तिमत्व पार्लमेंटमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आम्ही बाळासाहेबांना प्रामुख्याने आम्ही प्रथमतः सपोर्ट केलेला आहे. गद्दार लोकांनी काय केलं नाही, त्यांचा फक्त खिशे भरून घेतलेले आहे. आमच्या जनतेचा विचार नाही केलेला आहे, शिवसेनेचा विचार नाही केला, लोकशाहीचा म्हणजे कोणाचा विचार केलेला नाही. त्या लोकांनी फक्त त्यांनी आपल्या खडकी भरण्यासाठी सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. सामान्य नागरिक आहे मी. ईव्हीएम मशीन आणि ईडी यांना जाळा आणि नंतर मग जे आहेत ना गद्दारांना जाळून टाका. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी नगर, शिर्डी, दिंडोरी, नाशिक हे सगळं फिरून मी आता आलेलो आहे मुंबईमध्ये. मुंबईमधील घाटकोपर येथे माता रमाबाई नगर या ठिकाणी मी आलेलो आहे. ईशान्य मुंबईमध्ये हा भाग येतो, ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये. या ठिकाणी संजय दिना पाटील हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत आणि भाजपकडून मिहिर कोटेचा हे उमेदवार आहेत. या ठिकाणी मी आल्यानंतर रँडमली मी लोकांशी चर्चा करायला इथे आलो होतो, पण मला काही शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी भेटलेले आहेत. मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. साहेब, मला सांगा की काय वातावरण आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये? ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील यांच्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. कारण ह्यावेळी मराठी गुजराती मुद्दा जोरदार चाललेला आहे. गुजराती समाजाने मोदी, शाह, अंबानी, अदानीने ज्या प्रकारे या देशावर मराठी माणसावर अन्याय अत्याचार सुरू केलेला आहे आणि 2014 पासून आतापर्यंत बेरोजगारी, महागाई या सर्व समस्या देशावर लादलेल्या आहेत आणि या सर्वांमुळे सर्व देशच मोदीला कंटाळला आहे, भाजपला कंटाळला आहे. म्हणून ईशान्य मुंबईमध्ये जेवढा मराठी माणूस आहे आज सर्व संजय भाऊंच्या पाठीशी आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो, सर्व पक्षातील लोक संजय भाऊंच्या पाठीशी आहे. संजय भाऊ या अगोदर या विभागाचे खासदार होते, आमदार देखील होते. संजय भाऊंनी या विभागात काम केले. हा आपण पुतळा बघता बाबासाहेब आंबेडकरांचा, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील काँग्रेस पार्टीच्या वतीने बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणी आंबेडकर भवन आहे, ते देखील काँग्रेसने बांधलेले आहे. या ठिकाणी राहुल गांधी साहेब आले होते 2009ला. त्यांनी 31 करोडचा फंड या विभागाला दिला. या रमाबाई नगरामध्ये आज 24 तास पाणी ही राहुल गांधी साहेबांची देण आहे. काँग्रेसमुळे या सर्वांची पोचपावती म्हणून संजय भाऊला मतदान होणार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्रावर मराठी माणसावर प्रेम केलं. त्यांची जी क्रांतीची मशाल आहे ती आज उद्धव ठाकरे पेटवत ठेवत आहेत आणि त्यांची क्रांतीची मशाल ही मुंबई, महाराष्ट्रावर पेटणार आणि सर्व महाआघाडीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आणि ह्या ठिकाणी देखील संजय भाऊ निवडून येणार. ताई, मला सांगा की बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केला होता, शिवसेना पक्ष, तो फुटला गेला. त्यांचा पक्षही चोरून नेला गेला, त्यांचं चिन्हही चोरून नेलं गेलं. तर याविषयी तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात, तर तुम्हाला काय वाटतं? आमचं चिन्ह ठाकरे. असे कितीही चिन्ह आले, कितीही चिन्ह गेले तर आम्हाला फरक नाही पडत आहे आणि भाजपकडनं खूप खालच्या लेवलचं राजकारण चालू आहे आणि ह्या राजकारणाला उत्तर देण्यासाठीच आम्ही महिला मैदानात उतरलेलो आहोत. कारण काय, उद्धव साहेबांचं जेव्हा हातपाय हलत नव्हते त्यावेळेस आपले पक्ष फोडण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीस व्यस्त होते. ही आपली संस्कृती आहे का? ज्यांनी आपल्याला घडवलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा, ही आपली संस्कृती आहे का? मला हे सगळ्यात पहिलं विचारायचं आहे. आणि हे बाळासाहेबांनी त्यांना एवढं मोठं केलं, उद्धव साहेबांनी त्यांना एवढं मोठं केलं, ते शिवसेनेचे झाले नाही, बाळासाहेबांचे झाले नाही, ते तुमचे आमचे काय होणार आहे? आणि राहिला विषय ह्या खासदारचा, आता कोटक खासदार होते, आम्ही कधी त्यांना बघितलेलं पण नाही. आम्हीच त्यांना निवडून दिलेलं युतीमध्ये असताना, पण त्यांना आम्ही कधी बघितलं नाही. आणि रमाबाईच्या लोकांना विचारा सगळ्यांना की तुमच्या जीवनात काही बदल झाला का कोटक आल्याच्या नंतर? काही फरक नाही, सगळ्या समस्या आहेत तशाच आहेत. फक्त इथं जातीपातीचं राजकारण आणि फोडाफोडीचं राजकारण सोडून भाजपला काही जमत नाही आणि त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही. आम्ही त्याचा खूप तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्हाला काही फरक पडत नाही. धनुष्यबाण चोरा,
काय चोरायचं ते चोरा, बाळासाहेब चोरा, पण आम्हाला फरक नाही पडत आहे. आमचं चिन्ह ठाकरे आणि मुंबईमध्ये ठाकरेच येणार आणि महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी आणि ठाकरे येणार. संजय भाऊ आगे बढ़ो, हा आपली निशाणी आहे. मला सांगा ताई, तुम्ही महिला आहात, तर हे जे मोदी सरकार आहे, तर या मोदी सरकारने महिलांसाठी काय काय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत? महिलांसाठी तर काय समजत नाही. विधवांसाठी 1.5 लाख रुपये अकाउंटवर पाठवायचे. हा. ही खोटी आश्वासनं देऊन फक्त आश्वासनच ऐकत आलो आम्ही. कामं तर काहीच केली नाही त्यांनी. काय संजय भाऊंनी तरी ते खासदार असताना शौचालय बांधले, लोकांना शेड बांधून दिल्या, काय काय त्यांच्या समस्यांचं निवारण केलं त्यांनी. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि कोण कार्य करतं आणि कोण नाही करतं हेही सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा दिसेल की कोण कर्तृत्वान आणि कोण ना करताय, हे सगळे पुढे दिसेल. हां, बोला. 2 महिन्यापासून आम्ही प्रचार करतोय संजय भाऊंचा, पण इतकं चांगलं वातावरण आहे ना संजय भाऊंसाठी. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघते एका संजय भाऊंसाठी लोक एवढे वेडे आहेत. प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक समाजाचे सर्व लोक संजय भाऊच्या बाजूने उभे राहिले. हे आम्ही स्वतः अनुभवतोय, कारण आम्ही 2 महिन्यापासून संजय भाऊंचा प्रचार करतोय. साहेब, तुम्ही मगाशी सांगितलं मराठी गुजराती वातावरण कसं आहे. गुजराती सोसायटीने संजय दिना पाटलांची पत्रकं वाटायला विरोध केला होता, तर याविषयी काय वाटतं? आणि महत्त्वाचं म्हणजे संजय दिना पाटील यांच्या पूर्वजांचीच ही खरी मुंबई असं म्हणावं लागेल, कारण ते आगरी समाजाचे आहेत. आगरी आणि कोळ्यांची ही मुंबई आहे. तर ज्या लोकांचं पाय धुवून प्यायला पाहिजे संजय दिना पाटलांचं, त्या लोकांना त्यांना विरोध केला जातोय गुजरात्यांकडून. तुम्हाला काय वाटतं? आणि हे केवळ संजय दिना पाटील नाहीत, तर कुणाला घर घ्यायचं असेल एखाद्या सोसायटीमध्ये तरी तो विरोध केला जातो. जाहिराती सरळ काढल्या जातात की मराठींना इथं अलाउड नाही नोकरीसाठी. तर हे काय वाटतं या संदर्भात? जेव्हापासून 2014 मोदी या देशाचे पंतप्रधान झाले, मोदी आणि अमित शहा हे दोघं गुजराती आहे. आणि त्यांनी दोघांनी अंबानी अदानी 2 उद्योगपती गुजरातीच आणले. या गुजरात्यांनी संपूर्ण देश सगळे कंपन्या जेवढ्या आहेत देशामधल्या सगळ्या गुजरातला नेल्या. आपल्या महाराष्ट्रातले जेवढे उद्योग होते ते गुजरातला नेले. आता शेअर मार्केट हे गुजरातला जाणार, जवेरी बाजार गुजरातला गेलं, आता सर्वच गुजरातला घ्यायचा प्लॅन त्यांचा आहे. मुंबई जी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या 105 हुतात्म्यांनी जे बळी दिला होता ते देखील ते गुजरातला जोडायचा प्रयत्न करत आहेत. आणि मुंबई त्यांना केंद्रशासित प्रदेश करायचा आहे. आणि जेव्हापासून ही गोडजोडी आली मोदी शहा जोडगोळी, जोडगोळी आली, गोडजोळी नाही जोडगोळी, ते काय म्हणतात ते सगळे नकली आहेत. दोघं पण त्यांना नकली म्हणतात, पण ते दोघं नकली आहेत. अहो, या देशाचा गृहमंत्री तो तडीपार होता. तडीपार माणूस कधी देशाचा गृहमंत्री असतो का? आणि आपले पंतप्रधान सर्वांना माहीतच आहे, ते ज्यावेळी चहा विकत होते त्यावेळी ते प्लॅटफॉर्म नव्हतं. ते खोटं बोलतात, ते नेहमी जुमला करतात. त्यामुळे सर्वांना माहीत आहे. आणि ते त्यांनी आल्यापासून जातीमध्ये तेढ निर्माण केले, धर्मामध्ये भांडणं लावलेली. आणि ते आल्यापासून ते भारताचे कमी पण गुजरातचे जास्त पंतप्रधान वाटत आहेत. आणि त्यांनी मराठी माणसाला एकदम दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. आपण सगळीकडे नोकऱ्यामध्ये सगळीकडे बोर्ड लावले जात आहेत. त्यामुळे संजय भाऊचे पॅम्पलेट वाटवते त्याविषयी त्यांनी आपल्याला सोसायटीमध्ये सोडलं नाही. परंतु संजय भाऊ यांच्या मागे सर्व गुजराती समाज आहे. कारण संजय भाऊ या अगोदर खासदार आमदार होते. संजय भाऊची आई मनोरमा ताई या देखील नगरसेविका होत्या. त्यांचे वडील आमदार होते. त्यांना सर्व समाज मानतो. गुजराती समाज हा अर्धा त्या कोटकच्या मागे, अर्धा संजय भाऊच्या मागे. तर त्यामुळे संजय भाऊला काही फरक पडणार आहे. सर्व मतं संजय भाऊला पडणार यावेळी. संजय भाऊ प्रचंड मतांनी निवडून येतात. मला सांगा, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे शेजारी आहोत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. संसदेमध्ये जात असताना नरेंद्र मोदी यांनी म्हणजे पाया पडले होते ते आणि दर्शन घेऊन गेले होते. तर तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, त्या घटनेनुसार नरेंद्र मोदी काम करतायत का? नाही, अजिबात नाही. कारण का संविधान जर असलं असतं तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले नसते. किंवा आपला धनुष्यबाण माननीय उद्धव साहेबांचा जो बाळासाहेबांनी स्थापन केलेला तो कधी एकनाथ शिंदेच्या हातात दिलेलं नसतं. आणि आपले सर्वसामान्य लोक आहे ना, ते अक्षरशः पैशाचे म्हणजे ॲक्च्युली गुजराती समाज किंवा मनोज कोटेकर अक्षरशः पैशाचा पाऊस लाच्या 2 ते 4 दिवसात पाडणार आहे, नक्की आहे.
त्यासाठी आपल्या मराठी माणसांनी किंवा जागृत राहायला पाहिजे आणि आपले संजय दिना पाटील यांना बहुमताने आणि अधिक मराठी माणूस म्हणून एक निवडून दिलं पाहिजे, हे माझं पूर्णपणे मत आहे. नरेंद्र मोदी यांचा गेल्या 10 वर्षातला कारभार कसा वाटतो तुम्हाला? सर्वप्रथम ईशान्य मुंबईमध्ये आपल्या लयभारी चॅनलचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्व या ठिकाणी लोकांमध्ये येऊन आमचा सामान्य माणसांचा जनमत विचारता याबद्दल मी पुन्हा तुमचं स्वागत करतो. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी माझी भूमिका जरा स्पष्ट करू इच्छितो. सेक्युलर मुवमेंट ही आमची महाराष्ट्र राज्यामध्ये एक संघटना आहे, फुले-शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारी. या संघटनेच्या माध्यमातून संविधानात मूल तत्वावरती आम्ही या देशाचं घटना पाहतो आणि या घटनेच्या आधारावरती या देशाला जे जे न्याय देणारे, हक्क मिळवून देणारे आपले ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आम्ही ठाम आहोत. कारण या देशाचं संविधान हेच या देशाला वाचू शकते. आता राहिली गोष्ट या 10 वर्षामध्ये या देशामध्ये भाजप सरकार जे आलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं तुम्हीच पत्रकार आहात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या पत्रकारांनाच या देशामध्ये, महाराष्ट्रात कमी परंतु महाराष्ट्राच्या बाहेर कशा पद्धतीने वन साईड पत्रकार हे पेड पत्रकारासारखे काम करतायत आणि ते प्रसारक झालेले आहेत, भाजप सरकारचे प्रसारक झालेले आहेत. तर लोकांच्या अधिकारांवरती, लोकांच्या न्याय अन्यायावरती मांडण्याच्या ऐवजी ते केवळ भाजपचे प्रचारक झालेले आहेत. 10 वर्षामध्ये प्रामुख्याने या देशातलं संविधान मोडीत काढण्यासारखी जर काही ठळक कामं आपल्यासमोर जर आहेत तर आपल्यासमोर मणिपूरचा हत्याकांड आहे. त्याच्या अगोदर हाथरसमध्ये झालेल्या त्या मुलीवरती अन्याय आणि कुटुंबासमोर कुटुंबाला बाजूला ठेवून त्याच्या शेतामध्ये तिथे त्या मुलीला जाळलं गेलं. स्वतः त्या जिल्ह्याचे MD हा प्रकार आणि पोलीस प्रशासन ते घडवून आणतं. मला एक सांगा, प्रज्वल रेवन्नाचा एक विषय आहे. प्रज्वल रेवन्ना आहेत, आपले रोहित वेमुला आहेत. ज्या शिक्षणाच्या ठिकाणी विद्यार्थी घडतात, फुले-शाहू आंबेडकर विचारधारेचे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी घडतात, मग त्या विचारधारेलाच कसं मारायचं आहे? रोहित वेमुला नामूल्य आहे, त्या विचारधारेलाच संपवायचं कसं आहे? म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निवडलेलं आहे की त्या ठिकाणी त्या मुलाची हत्या केल्या असता त्या ठिकाणी जे मुलं त्या विचारधारेने उभे राहतील त्या विचारधारेलाच मारायचं आहे. म्हणून अशा पद्धतीचा तो हत्याकांड सुद्धा तिथे घडवून आणलेला आहे. आणि आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून यावरती बरेच आंदोलनं रोहित वेमुलाच्या याच्यावर झालेलं आहे, हाथरसवरती झालेलं आहे. लोकशाहीचे पत्रकार ज्यांच्यावरती मध्यंतरी खोटा गुन्हा दाखल करून लोकशाही वृत्तपत्राला बँड आणलं गेलं, त्यावरही आम्ही त्या चॅनलला बँड आणलं गेलं, त्यावरही आझाद मैदानमध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या सेक्युलर मुवमेंट संघटनेच्या वतीने आमचे जे अध्यक्ष आहेत गौतमपुत्र कांबळे यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केली. अशी बरीच आंदोलनं आम्ही या ठिकाणी या 10 वर्षाच्या संविधानाविरोधी ज्या घटना या सरकारने केलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनं केलेली आहेत. आणि आजची भूमिका आम्ही ही घेतलेली आहे, या देशामध्ये संविधानाला हानिकारक असलेलं जे सरकार आज केंद्रस्थानी बसलेलं आहे त्याचा पायउतार करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराच्या समोर जो महाविकास आघाडीचा प्रभावी उमेदवार असेल आणि आम्ही प्रथम आम्ही बाळासाहेबांना अकोले येथे आम्ही पाठबळ दिलं, फक्त बाळासाहेबांना, नंतर अन्य उमेदवारांना नाही, बाळासाहेबांना. कारण बाळासाहेब ज्या विचारधारेचे आहेत त्या विचारधारेचं एक व्यक्तिमत्व पार्लमेंटमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आम्ही बाळासाहेबांना प्रामुख्याने आम्ही प्रथमतः सपोर्ट केलेला आहे. या मतदारसंघात तुमचा सपोर्ट कोणाला आहे? महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आहे. म्हणजे संजय दिना पाटील. येस, संजय दिना पाटील हे आमचे ईशान्य मुंबईचे आमदार होते, खासदार होते. त्यांच्या काळामध्ये आमच्या बऱ्याच प्रश्नांना मार्गी लावलेला आहे त्यांनी.
अशा आणि शेवटी आमच्या संघटनेने जी भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीसोबत आपल्याला पाठबळ द्यायचं आहे. तर आम्ही ईशान्य मुंबईमध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर शाहू महाराजांना आणि त्याच्यानंतर आम्ही हातकलंग येथे राजू शेट्टींना आम्ही सपोर्ट करून मुंबईमध्ये आम्ही महाविकास आघाडीला सपोर्ट काम करताय. करू आहोत. ताई मला सांगा की नरेंद्र मोदींनी श्रीरामाच्या मंदिरावर ते मतं मागतायत, त्याविषयी काय वाटतं? त्यांना तेच जमतं, जातीचं देवाचं राजकारण करूनच त्यांना ते. आणि हे काय महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेलं नाही आहे. देवाच्या नावावर जातीपातीच्या नावावर ते राजकारण करतात. विकासाच्या नावावरती राजकारण करायला पाहिजे. काय केलं तुम्ही महिलांसाठी, काय केलं आणि आमच्या मुंबईचं महाराष्ट्राचं सगळं वैभव तुम्ही गुजरातला नेता, तर हे तिघं पण गुजरातला घेऊन जा. नको आहे आम्हाला हे तिघं पण. हे तिघं पण कोण नावं जरा सांगा ना. म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस या तिघांना पण गुजरातला घेऊन जा. कारण काय हे सगळे मान हलवताय, सगळं आमचं मुंबईचं महाराष्ट्राचं वैभव गुजरातला चाललंय, तर मग यांना तरी कशाला ठेवताय आमच्याकडे? घेऊन जा यांना पण गुजरातला. ते एकनाथ शिंदे तर बोलले आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय भाजप बरोबर. आता महाराष्ट्राची जनता बघते कशासाठी गेलेले, किती त्यांचं हिंदुत्व उड्या मारते ते सगळेच बघतात ते. आणि जे आपल्या पक्षप्रमुखाचे झाले नाही ते तुमचे आमचे काय होणार आहे? ज्या बाळासाहेबांनी एक रिक्षा चालवणाऱ्या रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केलं, इथपर्यंत आणलं, ते जर बाळासाहेबांचा मुलगा अंथुरनाथ हातपाय हालत नसताना यांनी एवढं घाणेरडं राजकारण केलं, उद्धव साहेबांची मरायची वाट बघत होते हे लोक, तर माणूस म्हणून आपण आहे का हे सगळ्यात पहिलं विचार करणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार असतील यांच्यावर विषयी तळागाळात मी आता 2-4 मतदारसंघ फिरून आलो, तर अगदी अडाणी माणूस जरी असेल तरी त्याला ते खोके आणि गद्दार हे 2 शब्द माहीत झालेले आहेत. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मुंबईकरांची काय भावना आहे? एकनाथ शिंदेंनी सामान्य लोक कोणी बोलाल का याविषयी? तुम्ही बोलाल? हां, मी यांच्याशी बोलतो जरा. हां, तुम्हाला काय वाटतं? मला ते वाटतं आपलं जे संविधान आहे, आपलं संविधान लिहायला नाही, मला हे गद्दार आणि खोके या 2 मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया पाहिजे. गद्दार आणि खोके. हां, म्हणजे आता खोके म्हणजे 50 खोके एकदम ओके. आता 40 आमदार फुटले, 40 आमचे खासदार गेले, शिंदेने पळवले. ह्याच्या व्यतिरिक्त मग 50 खोके एकदम ओके बोलणार ना आम्ही. गद्दार लोकांनी काय केलं नाही, त्यांचा फक्त खिशे भरून घेतलेले आहे. आम जनतेचा विचार नाही केलेला आहे, शिवसेनेचा विचार नाही केला, लोकशाहीचा म्हणजे कोणाचा विचार केलेला नाही त्या लोकांनी. फक्त त्यांनी आपल्या खडकी भरण्यासाठी सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. बरं, आता संविधानाविषयी तुम्हाला बोलायचं होतं, तर माझा असा प्रश्न आहे की भाजप तर म्हणतोय आम्ही संविधानानुसारच काम करतोय, तर संविधानावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ते खरंच भाजप संविधानानुसार काम करतंय का? आपलं संविधान जे भारतीय शिल्पकार घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही यांनी इकडे या जरा. 2 वर्ष 18 महिने 18 दिवस हा संविधान लिहिण्यात जमून लागलेला आहे. आणि आपल्याला लोकशाहीत आणण्यामध्ये 26 नोव्हेंबर 1950 साली आपल्याला लोकशाहीच्या अंमलात आणलेला आहे. हा संविधान जातीवाद म्हणजे आपले महार असू दे, चांभार असू दे, ढोर असू दे, कुठल्या जातीचे आहे, लोकांना न्यायाच्या हक्कासाठी हा संविधान लिहिलेला आहे. आणि या संविधानाला मिटवायला हे भाजप सरकार आणि त्यांचे ते 3 डोके हे त्यांना संविधानाला मातीत घालण्याचा कार्यक्रम करत आहेत ते लोक. या जनतेने उठून आता मी तर बोलतो, या जनतेने आता हे आपल्याला हा दिवस आलेला आहे 20 तारखेला मतदान आहे. लोक जनतेचे डोळे उघडले पाहिजे आणि या भाजप सरकारला मातीत काढलं पाहिजे. सामान्य नागरिक आहे मी. ईव्हीएम मशीन आणि ईडी यांना जाळा आणि नंतर मग जे आहेत ना गद्दारांना जाळून टाका. अच्छा, ना रहेगा बास ना बजेगी बासरी. असंच करायला पाहिजे. सामान्य जनतेने उतरून रस्त्यावर या लोकांचा नायनाट करावा असं मला वाटते. गद्दारांविषयी तुम्ही अपशब्द वापरले का? म्हणजे एवढा राग काय गद्दारांवर? कारण काय काम आणि ईव्हीएम आणि ईडीवर सुद्धा ईव्हीएम मशीन ही नकली असलीला नकली, नकलीला असली करतं ईव्हीएम मशीन. हो, पहिलं नव्हतं, आता का? आणि ईडी पहिली नव्हती, आता कशी आली ईडी? आता त्याचं काय काम आहे? किती कमवले, किती गेले, पण ईडीचं काय काम आहे? आता त्यांना जाळा ना, पहिले तर त्याला जाळा. ज्या चांगल्या व्यक्तीला बाहेर काढतात आणि गद्दारांना जवळ करतात. गद्दार लोकांना खिशात ठेवतात आणि चांगल्या लोकांना देश निकालो करतात. बरोबर.
हे कोणत्या न्याय, कोणी न्याय आणला हा? आपल्या बाबासाहेबांनी संविधानात लिहिलंय का हे? नाही लिहिलं. आणि संविधानाचाच ते लोक काढायला बघतात हे आम्हाला मान्य नाहीये. आणि जर संविधानाला टच जरी झालं ना तरी आम्ही जीवाचं बलिदान करू, पण संविधानाला आम्ही टच होऊ देणार नाही. मग तो कुणी असो, मोदीचा बाप असो का मोदीचा कोणी असू दे, आम्ही त्याला सोडणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. हा पण ते मोदी अमित शहा तर सांगतात की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत संविधानाला धक्का लागून देणार नाही. त्यांचे खायचे दात वेगळे. म्हणजे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही का? म्हणजे कसं? नाही, विश्वास नाही. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. हे आतापर्यंत सगळी जनता बघत आली. 10 वर्ष जनता बघतीये ना, कोण काय करते कोण नाही. जनता काय पागल नाही. जनता जर पिसळली ना तर मग मोदी काय ना अमित शहा काय, यांचं सगळं सत्यानाश करून टाकतील. याच्यात कोणी असं आहे का की 10 वर्षापूर्वी म्हणजे असं वाटलं होतं त्यांना की मोदी काहीतरी चांगलं करतील आणि त्यांना मतदान केलं आणि आता मात्र म्हणजे त्यांनी फसवलंय किंवा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे कोणी आहेत का? हा तुम्ही जर लक्षात घेतलं तर 2014ची निवडणूक ते विकासाच्या मुद्द्यावर भ्रष्टाचार आणि महागाई, जी स्मृती इराणी आहे ते सिलेंडर ज्यावेळेस काँग्रेसच्या राज्यामध्ये 500-450 रुपये होतं, त्या मुद्द्यावर नाही का तिने एवढं आंदोलन केलं. आणि भ्रष्टाचार जे म्हणजे देशात भ्रष्टाचार चाललाय त्या विषयावर नाही का भाजपाने आवाज उचलला होता आणि ते धरून भाजप निवडून आली 2014ला. त्यानंतर 2014 नंतर यांनी ते बोलणं बंद केलं. 2014 नंतर हे निवडून आले ना, सिलेंडरचे भाव कमी झाले, ते भाव वाढले. भ्रष्टाचारी जे होते त्या लोकांना यांनी पक्षामध्ये घेतलं आणि पक्षामध्ये घेऊन यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर 2019चं इलेक्शन, त्यामध्ये पुलवामा हत्याकांड झाला. पुलवामा हत्याकांडमध्ये 400 किलो RDX ते मिळालं आणि ते ब्लास्ट झाले, जवान शहीद झाले. त्यावेळेस मोदींनी काय केलं की ते निवडणूक लढवताना 2019ला की शहीद जवानाच्या नावावर मतं मागितले की तुम्ही तुमचं पहिलं मत शहीद जवानाच्या नावाने समर्पित करा. आणि त्यावेळेस 2019 ते निवडून आले. लक्षामध्ये हेच घ्या की मोदी काय करतात की भावनिक विषय, जाती, मंदिर आणि RDXचं पुढं काय झालं ते RDXचं जे झालं ते त्यांना म्हणजे कोणाला माहित नाही, पण एवढं भाजपाला एवढं माहिती आहे 400 पार येईल, पण 400 किलो RDX त्यांना माहित नाही झालं की कोणी आणलं ते. आणि त्यानंतर आता हे 2024 निवडणूक आहे, त्यामध्ये अमित शहा काय बोलतात की रामलल्लाचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा, रामलल्लाचं दर्शन आम्ही मोफत करू. म्हणजे तुम्हाला एज्युकेशन, रोजगार आणि महागाई या मुद्द्यापासून लोकांचं मत डायव्हर्ट करायचं आहे आणि लोकांना वेगळ्या मार्गाने न्यायचं आहे. हे तुम्ही राजकारण करता. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला, जनतेला रोजगार द्या, शिक्षण द्या आणि महागाई कमी करा. शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना मारहाण झाली. मुंबई विद्यापीठाने आज एक प्रेस नोट काढली आणि मुंबई विद्यापीठाने मंदिर व्यवस्थापन असा अभ्यासक्रम सुरू केला आहे, त्याला अर्ज मागवलेले आहेत. तर त्याविषयी काय वाटतं? जसं तुम्ही आता हे बोलतायत लोकांना जे शिक्षणाचा विषय, तर शिक्षणामध्ये त्यांनी हा अभ्यासक्रम आणलाय. आम्हाला एवढं कळतं, मंदिरामध्ये गेला ना तर माणूस भिकारी बनणार, विद्यापीठामध्ये गेला तर माणूस वकील, इंजिनियर, डॉक्टर बनणार. तर ज्यांना मंदिरामध्ये जायचंय त्यांनी भिकारी बना, भीक मागा. आमच्या बाबासाहेबांनी संविधान दिलंय, आम्हाला डॉक्टर, इंजिनियर हे व्हायचं आहे, त्यामुळे आम्ही विद्यापीठ किंवा याच्यामध्ये जाऊ आम्ही. बरं, इथं गेले 10 वर्ष BJPचा खासदार होते, तर गेल्या ह्या माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गेल्या 10 वर्षात झालेली जरा 4-5 चांगली कामं सांगू शकाल का कोणी? 4-5 नाही, वाईट कामं मी सांगतो. हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज बांधलाय ना, या ब्रिजची रचना विनंती करतो की तो ब्रिज दाखवा. हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज कुठे होता माहितीये का? पोलीस क्वार्टर आहे ना, वल्लभबाग लेन, हा आमचा सबवे आहे ना, सबवे तिकडे होता. आम्हाला रमाबाई कॉलनीमधून डायरेक्ट एंट्री, स्टेशन, गारोडिया, चेंबूर असे म्हणजे रस्ता होता, जोड रस्ता होता. काही लोकांनी समजा इथं प्रकाश मेहता आहे आणि खासदार पण त्यांचाच आहे कोटेचा, पत्रव्यवहार करून हा जो सभ्य होता ना, रमाबाईच्या तोंडावर आणला. त्यामुळे आता एवढी आमची कोंडी होणार आहे ना, आमचा बाबासाहेबांचा पुतळा पण बाधित होणार आहे. तुम्ही जर सरळ बघितलं ना सभ्यचा तोंड, तर पुतळा बाधित होतोय. अच्छा, हा एक विषय. आणि काल का परवा जे म्हणजे लोकांना, प्रवाशांना हा पुतळा दिसणार नाही अशा पद्धतीने पुतळा दिसणार ना, पुतळा बाधित होणार. अच्छा, पुतळा काढून टाकणार इथून. आणि काल परवा हे होल्डिंग पडलं ना,
ते होल्डिंग हे सभेचं पुढं असतं ना, ते होल्डिंग आहे ना, होल्डिंग ते हॉकी गार्डनच्या इथं लागलं असतं. बर हॉकी गार्डनच्या इथं आज सभे इकडे आणला ना, त्यामुळे होल्डिंग इथं लागले बर. पेट्रोल पंपाच्या बाजूला आणि रमाबाईच्या भुयारी मार्गाच्या इथं. बर आता एवढी जीवितहानी झाली, हो हो जवळजवळ मला वाटतं की 20 का 25 लोक मृत पडले, हो. काही लोक जखमी आहे. त्याला जबाबदार नाही का पराक्षा, कोटेजा, स्थानिक वॉर्ड ऑफिसर आणि आपला सिनियर पंतनगरचा. ज्या वेळेस नाही का रमाबाईमध्ये एखादं घराचं काम निघतं ना, तर हे पोलीस इथं नाही का सामान अडवतात, जाऊन देत नाही. BMC वाले त्या घर मालकाला घेऊन येतात. पण आज एवढा मोठा सांगाडा उभा केला या ठिकाणी, त्यावेळेस यांना दिसलं नाही, सिनियरला पण दिसलं नाही, BMC वॉर्ड ऑफिसरला पण दिसलं नाही. तर माझी एवढी मागणी आहे, जसं त्या भिडेवर जर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला ना, त्याप्रमाणे BMCच्या वॉर्ड ऑफिसर त्यावेळेस जे होते, ज्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं त्यांच्यावर आणि जे सिनियर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आता काल परवा जी घटना झाली, चक्रीवादळासारखं ते वारं आलं होतं, कमीत कमी 60 किलोमीटर अंतरावर ते वारं होतं. तर तिथे समोर पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपच्या आसऱ्याला काही नागरिक उभे होते, काही पेट्रोल भरायला होते, काही डिझेल भरायला उभे होते, रिक्षा होत्या, टॅक्सी होत्या. आता ते पेट्रोल भरत असताना खरं म्हटलं तर पोलीस लाईनच्या ज्या 7 बिल्डिंगी पूर्वी होत्या, तर बिल्डिंग नंबर 4च्या बाजूला जी मोकळी जागा होती, त्या मोकळी जागा मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहासाठी राखून ठेवलेली होती. परंतु पोलिसांनी काही संगनमत करून तिथे पेट्रोल पंप बांधला आणि हा पेट्रोल पंप अदानीच्या आणि अमित शहाच्या मुलाच्या बागेमध्ये पेट्रोल पंप बांधलेला आहे आणि तो अनधिकृत बांधकाम आहे आणि अनधिकृत पेट्रोल पंप आहे तो. आता तो पेट्रोल पंप बांधला असताना अदानीच्या मुलाचा आहे, भागीदारी शहा आणि अदानीच्या भागीदारीमध्ये येतो. कारण तो भागीदारीमध्ये असलेला तो फक्त पैसे कपायचे धंदे चाललेले. आता एक अर्थाने चांगलं आहे, ठाण्यापर्यंत पेट्रोल पंप नाही तर नागरिकांची सोय झाली, ते बरोबर आहे, परंतु तो जाऊ द्या. परंतु त्यातले सिरियस बाब तुम्ही असं सांगितलं की तो मागासवर्गीय वसतिगृहांची जागा होती, म्हणजे ती गव्हर्नमेंटची जागा होती, ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यामध्ये जागा होती. आणि तो जो रोड नंबर 4 आहे, बिल्डिंग नंबर 4च्या बाजूला जी मोकळी जागा होती, ती मोकळी जागा मागासवर्गीय विद्यार्थीच्या आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची जागा होती. त्या वसतिगृहाच्या जागेवर तो पेट्रोल पंप बांधलेला आहे आणि तो करून तो गरिबावर अन्याय केलेला आहे. तिसरी गोष्ट, हा ब्रिज बांधलेला आहे. आता या ब्रिजला कनेक्टिव्हिटी नाहीये, खाली पिलर सिमेंटचे बांधलेले नाहीयेत. ते पिलर सिमेंटचे न बांधताना फक्त भराव टाकलेला आहे आणि तो भराव कोणालाही न विचारता तो ब्रिज पण चालू केलेला आहे. आता तो ब्रिज चालू केल्यामुळे रमाबाई आंबेडकर नगरची ही दलित वस्ती त्यांनी झाकून टाकलेली आहे. त्याच्या खाली सिग्नल होता, सिग्नल पासून लोक क्रॉस करायची. आता आम्ही जे रस्ता रोको करायचो न्याय मागण्यासाठी, तर आम्ही गाड्या अडवायचो, म्हणून त्यांनी तो सिग्नलचा पॉईंट कट करून टाकलेला आहे. दुसरी गोष्ट तर रमाबाई आंबेडकर नगरचा प्रवेशद्वार आहे, ते प्रवेशद्वार देखील झाकून टाकलेले आहे. तिसरी मेन गोष्ट म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तो पुतळा देखील त्यांनी झाकून टाकलेला आहे. आता तुम्ही मला दाखवा कुर्ल्या बोलूड पासून तर ठाण्यापर्यंत अशी कुठली दलित वस्ती आहे का जिथे समोर ब्रिज आहे? एकही ब्रिज नाहीये. जनतेच्या रेट्यापुढे सोलापूरचा ब्रिज तुटलेला आहे, नागपूरचा ब्रिज तुटलेला आहे. आता आमचं आंदोलन असं आहे की आम्ही खांद्यावर दगड वाहून स्टेशन पर्यंत रोड तयार केलेला आहे, तर आम्हाला कनेक्टिव्हिटी नसल्या कारणाने आता आम्ही फार मोठं आंदोलन करणार आहे. आता हे जे होल्डिंग बांधलेले, हे होल्डिंग 20x20 नसून 40x40 120x120चा तो कटआउट आहे. आणि त्या 120च्या कटआउटच्या खाली जो पोल आहे तो लोखंडी पोल आहे. तो लोखंडी पोलचा नट बोल्टचं वजन मिळून 3,500 टनाचा लोखंडी पोल आहे आणि तो वाऱ्याने असा केलेला आहे. आणि खाली ती जी लोक दबली आजही वास मारतोय, आजही प्रेतांचा वास मारतोय आणि इतका घाणेरडा वास मारतोय इतका लोक उभे राहू शकत नाही. आणि मोदी सरकार एवढ्या डोळ्यात बघतंय. आज मोदीचा रोड शो घाटकोपर मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की आज ते एवढ्या जवळ आले, त्या दुर्घटनेच्या एवढ्या जवळून गेले, परंतु इथे येऊ शकले नाही कारण त्यांना माहिती आहे चपलाने लोक मारणार आहेत. कारण भारतामध्ये संपूर्ण लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत मोदीला लोक शिवाय देतात. कारण तुम्ही म्हणता 10 वर्षामध्ये आता सांगितलं मुलाखतीत काय चांगलं काम केलं, एकही चांगलं काम केलेलं नाही. तुम्ही एक तर 15 लाखाचं आम्हीच दाखवलेलं आहे, 15 लाख तर झालेच नाही. आता तुम्ही आयुष्यमान कार्डचं भारताचं 5 लाखाचं दिलंय, त्याचं एकचही नाही. तुम्ही 85 लाख लोकांना सांगितलं नोकऱ्या देतो, एकालाही नोकरी लागलेली नाही. आता तुम्ही मेसेज काय दिलेला आहे, 3 महिन्याचं रिचार्ज फुकट, फक्त मोदीला मत द्या. आता मेसेज काय तुम्ही माहिती काय, तुम्ही आता कमळाला ओढ द्या. म्हणजे तुम्ही ही जनतेची दिशाभूल करत चाललेली. ही जनतेची दिशाभूल करत असताना तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर संविधान प्यार नाही. कारण जंतर मंतरच्या मैदानामध्ये तुम्ही बाबासाहेबांची प्रत जाळलेली, हा संविधानाचा अपमान केलेला आहे. तुम्ही म्हणता स्त्रियांना समान हक्क
हक्क मिळाले पाहिजे. पण जर स्त्रियांना समान हक्क मिळत नाही तर मग संसद भवनाच्या उद्घाटनाला ज्या राष्ट्रपतीचा मान असतो, ती एक राष्ट्रपती एक स्त्री आहे, द्रौपदी मुर्मू, कारण ती आदिवासी आहे म्हणून तिला बोलवण्यात आलेलं नाहीये. रामलल्लाच्या टायमाला फक्त मोदी एकटा असतो. मग तिथे आपला योगी नाही, कोण नाही, उपराष्ट्रपती नाही, फक्त तुम्ही एकट्याने सगळं करायचं. रामलल्ला राम आमचा राम नाही, आम्हाला तुम्ही राम बोलता, आम्हाला काम पाहिजे. मुमे राम बगल में चुरी नाही पाहिजे, मुमे राम अरे हात में काम आम्हाला पाहिजे, ही आमची भूमिका होती. आणि या भूमिकेमुळे आम्हाला संविधान बचाव मोहिमेच्या अंतर्गत आम्ही महाआघाडीला पाठिंबा दिला आहे. मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मुंबई परिषदेचा अध्यक्ष, माझं नाव मंगेश पगारे. मी रस्त्यावर उतरतो, 9 तास रस्ता रोको करतो. का तर जनतेच्या हिताच्या प्रश्नासाठी, जनतेचा विकास झाला पाहिजे म्हणून. परंतु मोदी सरकारने हे जे केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी जे मावळे तयार केले, हे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि या देशाचा विकास करण्यासाठी मावळे तयार केले. बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये 18 पगड जाती घेतल्या, त्याच्यामध्ये गुजराती देखील घेतलेलं आहे. परंतु काल परवा जे प्रकरण झाले, या संजय दिना पाटील जे आघाडीचे उमेदवार आहे शिवसेनेचे, त्या उमेदवाराचा हँडबेल वाटायला गुजराती लोकांनी नकार दिला. त्याच्या आधी एका मराठी बाईला, मराठी आहे म्हणून तिला गाळा नाकारण्यात, मुलुंडमध्ये मराठी बाईला गाळा नाकारण्यात आला. म्हणजे तुम्ही गुजराती आणि मराठी हा वाद उफाळता. जर आम्ही मनात ठेवलं तर रमाबाईमध्ये एक गुजराती दुकानावर आम्ही ठेवणार नाही. आम्ही जर ईर्ष्याला भेटलो तर आम्ही एक ठेवणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलंय, गांधीजीने सांगितलंय की या देशामध्ये कोणी येऊन आपला पोट भरू शकतो, म्हणून मुंबईमध्ये सगळे लोक आलेले. आता तुम्ही विचार करा, घाटकोपरमध्ये गुजराती माणूस राहतो, मुलुंडमध्ये गुजराती माणूस राहतो, त्यांचे हिरे व्यापाराचे धंदे हे जवारी बाजारमध्ये, परंतु ते स्थायिक मुलुंड आणि घाटकोपरमध्ये आणि ते पण मोदींनी गुजरातमध्ये हिरे व्यापारी धंदे लिहिले, वेदांत कंपनीने लिहिले, ते गुजराती देखील मोदीवर नाराज आहे. हा मीर कोटेचा इतका माजलेला आहे, इतका मुगरुम आहे, तो बोलतो मेरे को खुद होके टिकट दिलेला आहे, मैंने टिकट मागेला नाही मोदी के पास. मग हे गुजराती देखील त्याच्यावर नाराज झाले. अशा नीच माणसाला तर पडणार आहे. आणि संजय भाऊ दिना पाटील हे लाखोच्या मताने विजय होणार आहे. आणि हे स्वप्न आहे. आणि हे स्वप्न एवढंच नाही तर इथं सर्व अल्पसंख्याक लोक, 18 पगड जातील लोक संजय भाऊच्या पाठीमागे आहे. कारण संजय भाऊ एकदा 5 वर्षापूर्वी खासदार होते, त्यांनी कामं केलेली आहेत, त्यांनी फार लोकांची कामं केलेली, प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आणि शिवाजी महाराजांचं संविधान घेऊन बाबासाहेब संविधान लिहिलं, ते संविधान घराघरात पोचवा म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी प्रचार केला आणि घराघरात पाठवा, हे बाबासाहेबांचे विचार हे प्रबोधनकार ठाकरेंनी पाठवले होते. आम्ही त्यांचे म्हणून बोलत नाही. या देशाचं संविधान करता जो शिल्पकार आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर, त्याच्या विचारानेच आम्ही चालतो. परंतु मोदीला ते नको आहेत. काय जो स्टेट गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलेल, राज्य सरकारच्या विरोधात, त्याच्यावर सीबीआय चौकशी लागते. जो केंद्राच्या विरोधात बोलेल त्याच्यावर ईडी चौकशी लागते. म्हणून माझी संपत्ती जाऊ नये, ताब्यात जाऊ नये आणि मी जेलमध्ये जाऊ नये म्हणून मी पक्ष बदलतो. मी एका दिवसामध्ये पक्ष बदलतो. आज मी विरोधात तुमच्या बोलतो आणि दुसऱ्या दिवशी मी पक्ष बदलतो. म्हणजे मला माझ्या घरच्या पोराबाळांची भीती आहे, मी जेलमध्ये जायला म्हणून मी पक्ष बदलतो. आणि हे पक्ष बदलणारे ते गद्दार आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु त्यांचे संबंध देखील आमच्याशी चांगले आहेत, एक माणुसकीच्या नात्याने संबंध चांगले. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आमचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, जे शिवाजी महाराजांनी या देशामध्ये या आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या स्वराज्याच्या स्थापनेला मोदी खीळ घालतोय. आज बघा त्या आपल्या प्रफुल्ल पटेलनी जिरेटोप घातला मोदीच्या डोक्यामध्ये. मग शिवाजी महाराजांची डुप्लिकेट म्हणून तो वेगळा घातला. म्हणजे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाचा त्यांनी अपमान केलाय, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. आणि त्याला सांगितलंय की तुम्ही माफी मागा, तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणजे या महाराष्ट्राचा अपमान केलाय. म्हणून म्हणतो मेरा देश मान. मग महाराष्ट्र का लहान? कारण मोदींनी ठेवलाय गुजरातमध्ये घाट. काय ही व्यथा आणि ही प्रथा ही आपल्याला मोडून काढायची आहे. आणि आम्हाला संविधान के सम्मान में ये मंगेश पगारे मैदान में मेरे साथ मेरी माँ बहिणी जिजाऊ की लेके, सावित्री की लेके आणि माता त्यागमूर्ती माता रमाईचे लेडीज आणि माझे संपूर्ण बांधव आणि भीमसैनिक नव्हे तर शिवसैनिक आणि भीमसैनिक 18 पगड जातीचे लोक आमच्या या ठिकाणी आहेत. आणि या संपूर्ण जात धर्माचे लोक आज या रमाईच्या खुशीमध्ये राहतात. या रमाईच्या पदराखाली हे लहानसे मोठे झालेले. आम्ही ते जातीभेद मानत नाही, भेदभाव मानत नाही. या इथे बघा गुजराती मारवाडी लोक आहेत, जैन धर्मियांचे लोक आहेत, भैया लोकांचे गाड्या आहेत. हे कोण कमवतं? मराठी लोकांच्या जीवावर यांनी पोटं भरलेले आहेत. काय परंतु आम्ही त्यांचे पोटं भरावे म्हणून आम्ही त्यांना साथ देतो. त्यांचं कधी आम्ही नुकसान करत नाही आणि हे नुकसान आम्हाला मिटवायचं नाही. आणि जे संविधान आम्हाला वाचवते म्हणून ते म्हणतात आपकी बार 400 बार. अरे आपकी बार 400 बार नाही, आपकी बार 4 जून के बाद अब हो जाएगे गबगार.
काय क्या आप 400 पार, आप 400 पार नाही होणे वाले, कारण 400 पारला 270 मतं लागतात. 270च्या मतानंतर तुम्हाला वन साईड मतदान मिळतंय, आम्ही मान्य करतो. मग 400 लोक कुठून? आज मोदी म्हणतात की 75 वर्ष माणसं रिटायर झाले पाहिजे. अहो तुम्ही बीजेपी मधले 3 माणसं रिटायर केले 75 वर्ष, आणि आता पुढच्या 17-18 तारखेला मोदीला 75 वर्ष होता. मग मोदी रिटायर का होतात? का फॉर्म भरला? मोदींनी सध्या आता रिटायर झालं पाहिजे, कारण त्यांच्या आता रिटायरमेंटचे दिवस जवळ आलेले आहेत. आता त्यांनी रिटायरमेंटचा फॉर्म रिटायर झाला पाहिजे आणि संविधानाचा मान ठेवला पाहिजे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांची शपथ खाऊन, संविधानाची शपथ खाऊन तुम्ही जे पदग्रहण करता ते असंविधानिकपणाने तुम्ही पदग्रहण करता आणि त्याचा अपमान करता. त्या मोदीचा मी निषेध करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. हां, तुम्ही काहीतरी बोलू इच्छिता? बोला, या पुढे या. एज्युकेशनवर बोलतो मी. हा, शिक्षण हा फार महत्वाचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर बोला नक्की. ते गेले आपलं किती 10 वर्ष झालं आता सरकार होतं. कित्येक जणांना मुले नोकरी देणार. कित्येक जण दरवर्षी आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन लाखो लोक निघतात. लाखो लोकांना एज्युकेशन भेटतं का? या लोकांनी फक्त हमी दिली की आम्ही देतो एज्युकेशन. कोणाला एज्युकेशन? माझ्यासोबतचे मित्र अजून पण 5-5 वर्ष झाले एज्युकेशनसाठी करतात. कुठे पण जॉबला गेले तर इंटरव्ह्यूला बोलतात काय एक्सपिरियन्स आहे का? यांना जॉबच भेटत नाही तर कुठनं एक्सपिरियन्स भेटणार? बोलतात सॅलरी किती होती याच्या आधी. एक्सपिरियन्स नाही तर सॅलरी पण कमी सांगणार. कुठे जॉब भेटत नाही. कुठे छोट्या मोठ्या कंपनीत कामाला होते, ते कंपनीचं ऑफिस आपल्या घाटकोपरला होते. 2-3 कंपनी, टेक्स्टाईल कंपनी होती. गुजरातला एक टेक्स्टाईल कंपनी, पण ती आपलं ऑफिस होतं घाटकोपरमध्ये. आता काही वर्षापूर्वी नाही लॉकडाऊनच्या नंतर ती ऑफिस पण गुजरातला नेण्यात आलं. ते लोक त्या मागे ना 40 ते 45 लोक माझे मित्र होते. बॅक ऑफिसला होते, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये होते, सेल्समध्ये होते. सगळे बेरोजगारी झाले, त्यांना रोजगार नाही भेटला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत 2-3 वर्ष झाले ते लोक घरीच आहेत. आता यांच्या रोजगारीबद्दल काय बोलायचं? आता गेले इथे बिल्डिंग बनणं 10 वर्षापासून, माझ्या जन्माच्या आधीपासून चाललंय. किती वर्षापासून चाललंय? इलेक्शन आलं, मोदी बोलतो आता आम्ही करून देणार, आम्ही करून देणार. त्यांचं पण हेच चाललंय. आणि नंतरला हे बोलले होते 15 लाख रुपये अकाउंटवर येणार. हे 15 लाख पण नाही. हे सगळं मोदीचं फसवणूक चालली आहे. मुलांच्या एज्युकेशनमुळे खेळ चाललाय. आता सगळे हुशार झालेत, सगळ्यांना माहीत पडलंय त्या टायमी मोदी नाही येणार असं मला वाटतं. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय. अच्छा, हे पहिल्यांदाच मतदान करताय का तुम्ही? मतदान फर्स्ट टाइम म्हणजे वोटिंग कार्ड माझ्या होतं, पण मी मत दिलं नाही. कारण की तसं परिस्थिती होती, तसं मी बघत होतो वातावरण कसं आहे. कारण की तुम्हाला जे बोलायचे ते बोला. हा, मला हेच बोलायचंय. 2 दिवस पूर्वी ते जे होल्डिंग पडली होती, तर त्या होल्डिंगचं म्हणजे जसं पडलं, आम्ही राहिलो इकडे, जास्त जाऊ बाहेर नाही की आम्ही लय लांब लातो, तिकडे जायला आम्हाला अर्धा-1 तास लागणार. ठीक आहे. तर आम्हाला जसं माहिती पडलं तर मी बाकींचं मला माहिती नाही. मुद्दा तुमचा, मुद्द्याचं बोला. मुद्दा हा आहे की ते होल्डिंग जेव्हा पडली, जेव्हा घटना घडली, त्याचा मी तिकडे होतो 1.5 ते 2 तास. नाही, आपण घटनेवर नाही बोलत, आपण इलेक्शनवर बोलतोय. तुम्हाला इलेक्शनच्या अनुषंगाने सांगा. माझ्या इलेक्शन बद्दल एकच बोलायचं आहे की कोणती पण सरकार या, पण चांगलं काम सर्व सरकार करते, पण भरोसेमंद सरकार कमी असते. तर भरोसेमंद तुम्ही भरोसा ते दाखवा नका, ते कामं करा. नंतर जनता भरोसावर स्वतः तुम्हाला सत्तेवरती ठेवणार. कोण पण सत्ता उभ्या असते ना, ते गेल्या 10 वर्षात मोदींवर जनतेने भरोसा ठेवला होता, त्यांना निवडून दिलं, पण त्यांनी चांगलं काम केलंय का? मी मोदीचं आणि आपलं कोणतं पण अपोजिशन पार्टी असू, मी कोणाला पण म्हणजे हे नाही बोलणार. त्यांच्या म्हणजे मोदींनी काय केलं, डेव्हलपमेंट केलं हे सांगितलं. एक नवीन मल्टिपल योजना त्यांनी म्हणजे काढलं. पण त्याच्या किती लोकांना महाराष्ट्रामध्ये किती जनतांना काय गोष्ट लाभ झाली आतापर्यंत कोणाला काय भेटलं 100%. मला तुमचा मुद्दा समजला की त्यांनी भरपूर योजना आणल्या पण त्याचा लाभच मिळाला नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. धन्यवाद. आपण आलो होतो माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे, आणि येथे काही राजकीय पक्षांचे लोक होते, काही सामान्य लोक होते. या सगळ्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत. जसं नाशिक, नगर, शिर्डी, दिंडोरी या मतदारसंघामध्ये सध्याच्या मोदी गव्हर्नमेंट विरोधात जी नाराजी आहे तशीच नाराजी या माता रमाबाई नगरमध्ये मला दिसून आलेली आहे. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.